नमस्कार मित्रांनो, मला अनेक विद्यार्थी वारंवार विचारत होते की ड्रग इन्स्पेक्टरसाठी कॉम्पिटिशन किती आहे। तेव्हा तुम्ही पाठीमागे बघतायच की ड्रग इन्स्पेक्टरसाठी कॉम्पिटिशन किती आहे, त्याच्यानंतर एक्झाम कधी होणार, नंतर त्याच्यानंतर खरंच ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेची 140 पदांसाठी जाहिरात होणार का, अशा वेगवेगळ्या शंका आहेत प्रत्येक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर विद्यार्थ्याला जर काय असेल ना, तर आपण हे कॉम्पिटिशन हे किती आहे ह्या परीक्षेसाठी आज मी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासमोर जो ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करतोय त्याच्यासाठी वास्तव मांडत आहे। आणि मित्रांनो, महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून जो आपला महाराष्ट्र फार्मसीचा परिवार आहे, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा जवळपास 40,000 विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत। मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणाचे इतके विद्यार्थी संपर्कात असतील फार्मसीचे। तर आता आपण चालू करूया की ऍक्च्युअल मध्ये किती कॉम्पिटिशन आहे। मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरचा जर परीक्षेची जर तयारी करणारी जर आपण जर टोटल आपण बघायला गेलं की लोकांना असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन आहे, तर मित्रांनो तसं नाहीये। तर अनेक लोकांना असं वाटतं की ही परीक्षा खूप अवघड आहे। मला जर वैयक्तिक विचारलं तर मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त 1% कॉम्पिटिशन आहे। मला ज्यावेळेस अंतिम निकाल लागेल त्यावेळेस मित्रांनो सांगतो, ड्रग इन्स्पेक्टर मित्रांनो ह्याची परीक्षा ही सोपी असेल, परंतु फार्मासिस्ट होणं अवघड आहे। तुम्हाला उदाहरण सांगतो, राज्यसेवेतनं तहसीलदार DYSP पद काढणं सोपं आहे, पण तलाठी होणं खूप अवघड आहे। तर का? कारण विद्यार्थी ही परीक्षा आणि सरळ सेवेची परीक्षा ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतोय। MPSC प्रश्न विचारण्याची पद्धत त्यांचा पॅटर्न असतोय, एक त्या पॅटर्न मध्ये ते फॉलो करताय। तर त्याच्यामुळे आपण ते वास्तविकता पाहूया वन बाय वन। आता मी तुम्हाला मित्रांनो सांगतो वास्तविकता काय आहे। पुण्यामध्ये माझ्या जवळपास जे काही विद्यार्थी संपर्कात आहेत, प्रत्यक्ष माझ्या अनुभवावरून जवळपास महाराष्ट्रात माझ्या जवळ टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून 40,000 विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत। मित्रांनो, सांगायचं गेलं तर ना, पुण्यामध्ये मला वैयक्तिक वाटतं की फक्त 25 विद्यार्थी आहेत आणि हे मी काउंट काढलेलं आहे। मित्रांनो, सांगायचं म्हणजे आपला एकच विद्यार्थी, मला त्याचा कालच कॉल आला होता, राहुल नाव होतं त्याचं मित्रांनो, त्याचा काल कॉल आला होता, त्याने राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिला होता आता। तर त्यासाठी आता तो विचारत होता की हे मला अभ्यास करायचा आहे, कसं आहे। तर मला पुण्यात फक्त 25 विद्यार्थी सापडले। मी असं समजतो की मला 25 विद्यार्थी जे 1 to 1 माहित आहेत, मी काय म्हणतोय की 50 विद्यार्थी असतील अजून काही। तर हे विद्यार्थ्यांनी मला पुढच्या 25 विद्यार्थ्यांनी मला सांगितलं नाही। असं समजा की पुण्यात फक्त 50च विद्यार्थी आहेत, परंतु उरलेले विद्यार्थ्यांचा जर आपण अजून विचार केला, हे पण मित्रांनो हे जे 25 विद्यार्थी आहेत ना, हे सुद्धा अजून कन्फ्युजन स्टेटमध्ये आहेत। कोण कंबाईनची तयारी करतोय, कोण फार्मसी ऑफिसरची तयारी करतोय, कोण राज्यसेवेची तयारी करतोय, कोण UPSCची। त्याच्यामुळे हे 25 सुद्धा अजून एका थरावरती नाहीत। त्याच्यामुळे कॉम्पिटिशन मित्रांनो खूप कमी आहे। हे मी वास्तविकता आणि माझ्या समोर असलेल्या आकडेवारीच्या आधारे, माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरती मी असं काय आजपर्यंत जे काही माझा अनुभव आहे, जे मी आजपर्यंत ग्रुपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, जी मी गोष्ट सांगितलेली आहे ती प्रत्येक गोष्ट खरीच ठरलेली आहे, अधिकृतच आहे, कोणतीच गोष्ट वेगळी झालेली नाहीये। अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातले, उर्वरित राज्यातला जर आपण विचार केला तर अनेक विद्यार्थी फार्मसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट आहेत, कोण मेडिकलवर काम करते, कुठे काम करते, परंतु पूर्ण वेळ अभ्यास करत नाहीत। त्याच्यामुळे कॉम्पिटिशन करणारी मला वैयक्तिक वाटतं पुण्यात मला डायरेक्ट माहित असलेले 25 लोक, आणि अजून मी म्हणतो की असे काही जण हिडन असतील लोक, तर 50 लोक हे आपल्याला अभ्यास नाहीत करत। हे मी वास्तव दाखवतो तुम्हाला। म्हणून मित्रांनो स्पर्धा कमी आहे, आणि स्पर्धा जर असेल ना तर मित्रांनो ते गुणवत्तेची असणार आहे, नाहीतर कोण पण काय पण फॉर्म भरतंय। एकूण महाराष्ट्रात मला असं वाटतं की पूर्ण वेळ अभ्यास करणारे 10-12 तास अभ्यास करणाऱ्यांचं जर मी कॅल्क्युलेशन काढलं, मी समजतो पुण्यामध्ये मला माहित असलेले 25 अधिक 25 हिडन असे टोटल 50। आणि मी असं गृहीत धरतो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून, मग ते पाक चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण पकडूया। उदाहरणार्थ गडचिरोली बसणं, इकडे कोल्हापूर पकडूया, वरती धुळ्या बसणं, नंदुरबार बसणं, खाली लातूर पर्यंत पकडूया। जरी असे विद्यार्थी पकडले तर किती असू शकतात मित्रांनो? टोटल 150 विद्यार्थी। किंवा म्हणजे मित्रांनो समजून चलूया, आपली आज किती पदांसाठी जाहिरात आहे? 109 पदांसाठी आता अधिकृत जाहिरात आहे, किंवा अजून काही जागा वाढणार आहेत। तर हे अशा प्रकारची जाहिरात आहे मित्रांनो। कसं आहे मित्रांनो, सगळेच जण फॉर्म भरतात, परंतु सिरियसली अभ्यास किती करतात हे खूप महत्वाचं आहे। तर त्याच्यामुळे कॉम्पिटिशन हे जे काही स्पर्धेचा भ्रम आहे, ही जी काही वास्तविकता आहे तुमच्या समोर मित्रांनो मी मांडायचा प्रयत्न करतोय। अनेक जण म्हणतात की या परीक्षेसाठी 50,000 फॉर्म आले असतील, लाखभर फॉर्म आले असतील। मित्रांनो, फॉर्म तर सगळेच भरतात हो। तुम्ही बघितलं असेल, आता DMR ची परीक्षा झाली, तर कुठली परीक्षा असू द्या, आपला मित्र येतोय, फॉर्म भरतोय, परीक्षा देतोय, जातोय। तर तसं नसते, अभ्यास करणारे महत्वाचे लोक आहेत। आपण डेली अभ्यास करणाऱ्या लोकांची जर कॅल्क्युलेशन काढलं मित्रांनो 10 ते 12 तास, तर मित्रांनो किती लोक अभ्यास करणार आहे ते मी तुम्हाला मागे आकडेवारी सांगितलेले आहे। पुण्यातले मी समजतो 50, आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या आपण 150 लोक। म्हणजे जरी आपण कॅल्क्युलेशन काढले तर मला वाटत नाही 200 लोक पूर्ण वेळ अभ्यास करतात 10 ते 12 तास। तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आता अनेक विद्यार्थी विचारतात की हे महाराष्ट्रातलं भ्रम सांगितलं तुम्हाला। आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याला ज्यांनी अजून चालू केला नाही अभ्यास मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगतो वास्तविकता जे काही कॉम्पिटिशन आहे, जे अजून जे ह्या परीक्षेला ही खूप मोठी परीक्षा आहे,
म्हणून लोक घाबरतात. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो एमपीएससी नुसार पॅटर्न फॉलो करा. जे एमपीएससी नुसार पॅटर्न फॉलो करतील तेच विद्यार्थी मित्रांनो ह्या अंतिम परीक्षेमध्ये निवड झालेले दिसतील. एमपीएससी मित्रांनो सिलेबसच्या बाहेर जात नाही, पाठीमागे झालेल्या प्रश्नांच्या बाहेर जात नाही. तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम पाठीमागे राबवलेले आहेत. तुम्हाला जर तयारी करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आमची ड्रग इन्स्पेक्टरची बॅच आहे, महाराष्ट्र फार्मसी ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच भेटेल. त्याच्यामध्ये सगळे अपडेटेड सिलेबस नुसार महाराष्ट्रात एकमेव बॅच, सगळ्यांच्या अगोदर सिलेबस संपलेली आपली बॅच आहे. त्याच्यामध्ये 70 टेस्ट सिरीज दिलेत, सगळ्या तुम्हाला नोटचे झेरॉक्स काढता येतील. तुम्हाला बॅच नसेल लावायची तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो PYQ बॅच खूप अतिशय महत्त्वाची आहे. ह्या बॅच मधून तुम्ही बघा, तुम्ही हे जे फक्त मित्रांनो 99 रुपयाला मी बॅच दिलेली आहे, इतक्या अतिशय सुरेख आणि सुंदर असं एक्सप्लेनेशन आहे ना, तुम्ही कल्पना करू शकत नाहीये. तुम्ही पहा ही बॅच घ्या. मला तर सांगणार की हा प्रत्येक व्हिडिओ बघणाऱ्याकडे ही बॅच असलीच पाहिजे, कारण तुम्हाला समजून जाईल की ही बॅच त्याच पद्धतीने मित्रांनो जुन्या सिलेबस नुसार आपण 70 टेस्ट सिरीज आहे, त्याच्यातल्या 25 टेस्ट सिरीज तुम्हाला प्रिंट करता येईल, फुल एक्सप्लेनेशन सहित आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो हे महाराष्ट्रामध्ये एक मी माझा व्हिडिओ बनवला होता की हे पुस्तक तुम्हाला क्रांती घडवणारं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाच्या बाहेरचे एक सुद्धा प्रश्न येणार नाही. या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मित्रांनो 81 क्वेश्चन पेपर आहेत, 9000 प्लस प्रश्न आहेत आणि मित्रांनो सब्जेक्ट वाईज केलेले आहेत आपण हे पुस्तक. मित्रांनो उदाहरण सांगायला गेलं तर तुम्हाला सांगतो मी, आपण काय केलं की फार्मॅकोलॉजीचे हे प्रश्न येते, फार्मॅकोलॉजी झाले की त्याच्यानंतर मित्रांनो हे फार्मास्युटिक्स प्रश्न येते, फार्मास्युटिक्स प्रश्न झाले की हे ज्युरिस्प्रुडन्स प्रश्न येते, ज्युरिस्प्रुडन्स प्रश्न झाले की परत कोलॉजीचे प्रश्न येते, कोलॉजी झाले की मित्रांनो केमिस्ट्रीचे प्रश्न, केमिस्ट्री झाले की तुमचे अनालिसिसचे प्रश्न आहेत, अनालिसिस झाले की मित्रांनो बायोकेमिस्ट्रीचे प्रश्न आहेत. मित्रांनो जर तुम्ही अभ्यास करायला गेला तर काय होतं की बऱ्याच वेळा आपण भले मोठं पुस्तक काढतो किंवा सगळे प्रश्न पेपर आणि हे आयोगाचे प्रश्न आहेत. हे पुस्तक तुम्हाला Amazon वरती उपलब्ध आहे. Amazon वरती तुम्ही वगैरे ड्रग इन्स्पेक्टर तुम्ही सर्च करा आणि तिथून ते पुस्तक करा. ह्या पुस्तकामधील माझं असं ठाम मत आहे की 90% सिलेबस आपला ह्याच्यातून कव्हर होणार. फक्त तुम्ही काय करायचं, प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण असेल तुम्हाला मित्रांनो अनालिसिस करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र फार्मसी काय करायचं, गुगल प्ले स्टोरला जायचं आहे, सर्च करायचं आहे आणि तिथून डाउनलोड करायचं आहे, सगळ्या बॅचेस वगैरे भेटतील. नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढा आणि याच्यावरून तुम्ही QR कोड हे करून तुम्ही मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही मित्रांनो आपलं ऍप डाउनलोड करू शकता. त्याच्यामुळे मित्रांनो ही जी काही ड्रग इन्स्पेक्टरचे जे काही तुमच्या मनामध्ये शंका होत्या मित्रांनो की किती कॉम्पिटिशन आहे, तर मी सांगितलंय माझं ठाम मत आहे मित्रांनो फक्त 1% कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे मित्रांनो आजपर्यंत महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून मग तुमची जिल्हा परिषद असेल, आरोग्य भरती असेल, ESI ची भरती असेल, रेल्वे भरती असेल, प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी आपला सिलेक्ट झालेला आहे. आज DMER मध्ये जे काही टॉपर विद्यार्थी आले 172 मार्क आहेत, 160 मार्क आहेत, 168 मार्क आहेत, हे महाराष्ट्र फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेले आहे, टेस्ट सिरीज घेतलेले विद्यार्थी येते. हे सांगतोय का, कारण आपला रिझल्ट प्रत्यक्ष दिसतोय. कारण मी काही क्लासवाला नाही मित्रांनो, मी तुमच्यातला आहे, तुमच्यासाठी काम करतोय. ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात 2021 ला आली, 2020 पासून काम करतोय. तर आपण मूळ मुद्द्यावरती परत येऊया. माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगितले 5%. हे जे काही मी सांगितलेलं आहे हे फक्त MPSCच्या सिलेबसला धरून आपण सगळं बनवलेलं आहे. तो मागील प्रश्नपत्रिका बघा, सिलेबस बघा. अजून मित्रांनो तुमची वेळ गेलेली नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून याच्यामध्ये काय माहिती आहे का मित्रांनो, डेली मला काय म्हणते, जर अजून तुम्ही सुरुवात नसेल केली की आपल्या बॅचेस घ्या, नंतर हे आपलं पुस्तक मागवा. ह्या पुस्तकाच्या बाहेरचा एक प्रश्न येणार नाही. Amazon वर करा ड्रग इन्स्पेक्टर पुस्तक म्हणून आणि या प्रत्येक प्रश्न आणि त्याच्या ऑप्शन्स आहेत, तुम्ही अनालिसिस करा. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे का, डेली 10-12 तासाचा तुम्ही नियोजन करा. डेली 2 सब्जेक्ट घ्या. मी वाटलं तर अभ्यास कसा करायचा त्याच्याबद्दल एक थोडक्यात व्हिडिओ घेतो किंवा आता एकदम थोडक्यात सांगतो मित्रांनो. फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि रेग्युलेशन हे पहिल्या स्टेटला एकदम जबरदस्त करून ठेवा आणि त्याच्यानंतर फार्मॅकोलॉजी बघा. मग नंतर मित्रांनो फार्मास्युटिक्स असेल, केमिस्ट्री असेल, अनालिसिस असेल, सिलेबस कुठलाही ऑप्शनला न टाका, व्यवस्थित करा. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, मी आता ज्या पद्धतीने सांगितलं अभ्यासाचे थोडक्यात, हे जरी तुम्ही टार्गेट केलं तरी तुम्हाला 60 मार्काचं म्हणजे 60 क्वेश्चन आहे, 100 पैकी तुमचे बरोबर येतील, ह्याच्यामध्ये तीळ मात्र मला शंका नाहीये. त्यामुळे तुमचं सिलेक्शन हे 100% होणार आहे. फक्त तुम्हाला फॉलो करायचंय जे महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नव्हतं परिस्थिती काही. मी मित्रांनो विद्यार्थी मोजून काढलेले ते पुण्यातले, मोजून मला 25 विद्यार्थी काल सापडलेला राहुल नावाचा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अभ्यासासाठी मदत हवे तर हे जे काय आता मी सांगितलं महाराष्ट्र फार्मसीचं ऍप डाउनलोड करा. तिथून तुम्हाला मित्रांनो सगळं भेटेल. तुम्हाला काही PYQ भेटणार आहेत, प्रॉपर तुमचं प्लॅन आहे, सिलेक्शन म्हणजे मी आजपर्यंत जो काय आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल हे काही रिझल्ट आहेत, आम्ही सांगत बसत नाही जास्त. तर तुम्हाला हे महत्वाचं काय होतं की ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा मित्रांनो काय माहिती, भीतीदायक नाहीये, वास्तववादी आहे. फक्त योग्य दिशा आणि योग्य तुमच्याकडे कलेक्शन पाहिजे. एक मोठा खूप प्रचंड मोठा क्लास आहे, 700 व्हिडिओज टाकलेत GPATचे. आता काय करायचं मित्रांनो, तुमच्या अजून वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्ही अजून सुद्धा आपल्या सिलेबसनुसार बॅचला फॉलो करा. या सिलेबस जे आपल्या PYQचं पुस्तक आहे त्याच्यानुसार फॉलो करा. आपली PYQची बॅच घ्या. त्या पद्धतीनं अनेक जण विद्यार्थी मला विचारतात की अभ्यास आपण करत असतोय परंतु अभ्यासाला आपल्याला दिशा भेटत नाहीये, बऱ्याच वेळा चुकीचं मार्गदर्शन भेटतंय. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, अजून वेळ गेलेली नाही, तुम्ही या प्रकारे फॉलो करा. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आता आपण जे आपल्या ज्या याच्यामध्ये जे आपण प्रश्न घेतले होते ड्रग इन्स्पेक्टरसाठी कॉम्पिटिशन किती हे तुमच्यासमोर मी वास्तविकता मांडलेले. आता एक्झाम कधी होणार याचा मी दुसरा पार्ट थोड्याच दिवसात
म्हणजे दुसऱ्या दिवशी मी अपलोड करतो, हा पार्ट आज अपलोड होईल, त्याच्यानंतर खरंच 140 पदांची जाहिरात होणार का, हा त्याच्या दुसऱ्या दिवशी, असं म्हणजे आपण हे एकंदरीत 3 पार्टमध्ये आपण हे व्हिडिओ बनवतोय छोट्या छोट्या. आणि तुम्हाला मित्रांनो परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ज्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे तर त्या मित्रांनो तुम्ही अजून जागे व्हा, तुमची वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला ह्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.